दृश्यम हा सस्पेन्सफुल चित्रपट जवळपास आपण सर्वांनीच पाहिला। या पिक्चरची सर्वत्र चर्चा झाली। मात्र या पिक्चरसारखीच एक कहाणी घडलेली आहे भिवंडीमध्ये। या चित्रपटाला सुद्धा मागे पाडेल असा भयंकर प्रकार भिवंडी शहरामध्ये घडलाय। 2020 साली भिवंडीमध्ये एक मुलगा बेपत्ता झाला होता आणि त्याच्या अपहरणाची तक्रार सुद्धा त्याच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये केली होती। आता 4.5 वर्षानंतर या घटनेचा जो आहे तो तपास या ठिकाणी लागलेला आहे आणि दुसरं तिसरं कोणी नसून या मुलाचे जे कुटुंबीय आहे या कुटुंबियामधला परिचयाच्याच व्यक्तीनं हा सर्व प्रकार जो आहे तो घडून आणलेला आहे। 4.5 वर्षानंतर पोलीस यंत्रणा पूर्णपणे चक्रावून गेली, कारण दृश्यांमध्ये दिसणारा हाच तो मौलवी आहे। या मौलवीने 4.5 वर्षांपूर्वी एका मुलाची हत्या केली। मात्र ही हत्या कोणी केली याचा तपास पोलीस यंत्रणा करत होती। 2023 मध्ये या मौलवीला पोलिसांनी चौकशीसाठी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं। मात्र गर्दीचा फायदा घेऊन हा मौलवी पोलीस स्टेशनमधून पळून गेला होता आणि त्यानंतर संशय अधिक बळावला। आता 4.5 वर्षानंतर हा मौलवी पुन्हा पोलिसांना सापडलेला आहे आणि 4.5 वर्षानंतर या मौलवीने हत्येची कबुली दिलेली आहे। इतकंच नाही तर दृश्यांमध्ये दिसणारा हाच तो तरुण आहे तो जो 2020 साली बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये या मुलाच्या कुटुंबियांशी सुद्धा मौलवीने संवाद साधला होता। त्यावेळेला त्या कुटुंबियांना जरासुद्धा शंका आली नाही किंवा त्या मौलवीने असं जाणून सुद्धा दिलं नाही की आपल्याकडून काही गुन्हा झालेला आहे। पोलिसांना या मौलवीने धक्कादायक अशी माहिती सांगितली। या मुलाची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचा काही जो भाग आहे तो रस्त्यालगतचा जो कचरा असतो त्या ठिकाणी फेकून दिला आणि त्यानंतर त्याचं शिर आणि इतर जे अवयव आहे हे मौलवीने स्वतःच्या दुकानामध्ये गाडून ठेवले आणि 4.5 वर्षानंतर या मौलवीला घेऊन पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तिथे पंचनामा करण्यात आला आणि गाडून ठेवलेले या मुलाचे जे अवशेष आहे ते त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले। तर जाणून घेऊयात की नेमकं 4.5 वर्षांपूर्वी काय घडलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी बस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा 17 वर्षीय युवक 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याच परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी यानं शोएबची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला। त्यानंतर शहर पोलिसांनी 2023 मध्ये रब्बानीला पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी आणलेलं, परंतु त्यावेळेला पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गर्दीचा फायदा घेत मौलाना तिथून फरार झाला होता। तेव्हापासून पोलीस या मौलानाच्या मागावर होते। ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्याबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली। त्यानंतर शोएब शेख याची हत्या आपणच केल्याचं त्यानं कबूल केलं। मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला, तर शिर व काही भाग दुकानामध्ये गाडून ठेवल्याचं मौलवीनं सांगितलं। त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत आरोपीला घटनास्थळी पोलीस घेऊन आले। शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आले। आमचा मुलगा शोएब बेपत्ता झाल्यापासून 2 वर्ष आरोपी गुलाम रब्बानी हा आमच्याच परिसरामध्ये राहत होता, आमच्या संपर्कात होता, पण त्यानं कधी ही आपण हत्या केल्याची कुणकुण लागून दिली नहीं, असं शोएबच्या नातेवाईकांनी सांगितलंय। उन्हें क्यों मारा था, क्या बात थी? हमारे घर के नजदीक रहता था। हम 2 बार 11वीं शरीफ करे, उसको बकरा काटने जुबा करने बुलाते थे, खाने बुलाते थे। 2 साल से गैप कर रहा था, मेरे बच्चे को पता नहीं कि इन्हें ऐसा करेगा करको। तो उत्ते में कैसा क्या अल्लाह को मालूम, पुलिस आई है बांगी के इस पे दुकान पे, पुलिस आई है बोले तो हम लोग अब जब भागो देखो, हमको पता भी नहीं था कि इन्हें ऐसा मारे। और दीना भाई 2 साल तक महल्ले में रहते, कभी पता नहीं लगने थे, उनका औलाद देते तो चुप पड़ते थे। असलम नाम का लड़का था, वो बताया मेरे को, उसको बोला मैं अभी बता देती, बोले कि नहीं मैं उसको यहाँ मारूंगा, उसको यहाँ मारूंगा मैं मेरे हाथ से, उन्हें जैसा मारे ना उसको यहाँ खत्म कर डालूंगी मैं। मेरा बच्चा चाहिए नहीं तो मैं उसको यहाँ खत्म, उसको छोड़ना मत अंदर से। हत्या केल्यानंतर हा मौलवी सहजपणे त्या कुटुंबियांमध्ये वावरत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यामुळे कुटुंबियांना सुद्धा त्याच्यावर सुरुवातीला संशय आला नाही। मात्र आता 4.5 वर्षानंतर
या घटनेचा तपास या ठिकाणी लागलेला आहे। मात्र मौलवीने या मुलाची हत्या नेमकी का केली आणि इतकं क्रूर जे पाऊल आहे ते त्यांनी का उचललं, या संदर्भात अधिक माहिती जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणार आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमत कल्याण डोंबिवली हे पेज तुम्ही नक्की फॉलो करा। भिवंडीहून मोनिश गायकवाडसह मयुरी चव्हाण, भिवंडी।